परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 18 सप्टेंबर। श्रद्धा। भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम। जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञानाची प्राप्ती होते। श्रद्धा म्हणजे विश्वास। अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्याला ज्याचे प्रत्यक्ष ज्ञान नाही ते ज्ञान ज्ञानी पुरुषाकडून स्वीकारणे, त्यासाठी आपले विचार, मनाच्या कल्पना, बुद्धीचे तर्क बाजूला ठेवणे, याला श्रद्धा म्हणतात। जी गोष्ट आपल्या अनुभवाची नाही त्या संबंधीचे ज्ञान विश्वासाने स्वीकारणे म्हणजे श्रद्धा। दैनंदिन जीवनाप्रमाणेच परमार्थातही श्रद्धा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। व्यवहारात आपण वडील, भावंडे वगैरे नाती तर्काखेरीज स्वीकारतो, त्यामागेही खरे तर श्रद्धेचाच आधार असतो। डॉक्टरांवर पूर्ण श्रद्धा, विश्वास ठेवून रुग्ण आजारपणात औषध घेतो। श्रद्धेच्या, विश्वासाच्या आधारावरच व्यवहारकाळी आपले जीवन सुसह्य होते। व्यवहारातील बऱ्याच गोष्टी दृश्य स्वरूपात असतात, तसेच त्या अन्य तज्ज्ञांकडून तपासूनही घेता येतात। परमार्थ मात्र अतिशय सूक्ष्म स्वरूपाचा आहे, तिथे दृश्य स्वरूपात मोजमापे करता येत नाहीत। परमार्थात सद्गुरुवचनांवर, संतांच्या सांगण्यावर, त्यांच्या अनुभवांवर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवूनच वाटचाल करावी लागते। परमार्थ अनुभवाचा प्रांत आहे, त्यामुळे येथे श्रद्धेने चालण्याखेरीज अन्य पर्याय नाही। अगदी लहानपणापासूनच आपल्यावर तू देह आहेस हे संस्कार घडतात आणि मग आपली धारणाही तशीच होते। त्यामुळे सद्गुरू जेव्हा तू देह, मन, बुद्धी नसून त्या पलीकडे असलेले जन्ममरणरहित शुद्ध जाणीव स्वरूप परमात्म तत्व आहेस असा उपदेश करतात, तेव्हा शिष्याकडून देहभावावर राहून अबोधानेच तो ऐकला जातो। संतांचा सहवास लाभला तरी संस्कारवशात आपण आपले मतच प्रधान मानतो। प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहायला जातो। त्यामुळे सद्गुरुवचनांचे ग्रहण पूर्ण श्रद्धेने होतच नाही। जोपर्यंत मन, बुद्धी, तर्क यांच्या सहाय्याने सद्ग्रंथातून माहिती घेतली जाते, तोपर्यंत फक्त आपल्या शब्दज्ञानात भर पडते, परंतु परमात्म्याची अनुभूती मात्र तेवढ्याने येत नाही। या अनुभूतीसाठी श्रद्धेचीच नितांत आवश्यकता आहे। सद्गुरुवचनांवर ठेवलेली अशी श्रद्धा फार मोठे काम करते। म्हणून साधकाने ज्या गोष्टी श्रद्धेच्या आड येतात त्यांना बाजूला सारून प्रथमतः सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करावी। त्यांच्याकडून श्रवण करताना एकतानतेने करावे। एखादे गणित सोडवताना वस्तूची मूळ किंमत माहीत नसेल तर ती आपण कल्पनेने क्ष मानतो आणि समीकरणे वापरून मूळ किंमत शोधून काढतो। तद्वत परमार्थात सद्गुरुवचन प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवून परमार्थ मार्गावर वाटचाल करायला सुरुवात करावी। श्रद्धेमुळे मनाचे सामर्थ्य, शक्ती वाढते। परमेश्वरावरील, सद्गुरूंवरील श्रद्धा आपल्याला प्रेमाचा, भक्तीचा मार्ग दाखवते। साधकाच्या पारमार्थिक उन्नतीकरता श्रद्धेचा खूप मोठा उपयोग होतो। श्रद्धेमध्ये व्यवहार नसतो, असते ते केवळ समर्पण, अढळ विश्वास। त्यामुळे हळूहळू अंतःकरण अत्यंत अंतर्मुख होते, विषयांपासून अलिप्त होते आणि आत्मदर्शनाकरता तयार होते।
श्रद्धेशिवाय परमार्थ साधणे अतिशय अवघड आहे. परमार्थात आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर अनुभव असा प्रवास असतो. सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवावी. मोठ्या प्रेमाने, आनंदाने आपले जीवन सर्व बाजूंनी समृद्ध करत करत साधनेची वाटचाल करावी. मग आपल्यालाही परमात्म्याचा अनुभव आल्याखेरीज राहणार नाही. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.